गुड मॉर्निंग. चलो, आले का सर्वजण फायटर्स? गुड मॉर्निंग. चला चला, आज आपल्याला नवीन टॉपिक स्टार्ट करायचा बघा. एकच मिनिट. तुमच्या कमेंट सगळ्या दिसना चाललेत ना. ओके, चला. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. रेंज नाहीये सर, वाय? गुड मॉर्निंग. बर बर, चला. ओके, आज आपल्याला बाळांनो मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या तयार करणे. 5 अंकापर्यंतच्या पहा, मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या आपल्याला तयार करायच्या. किती अंकापर्यंतच्या? 5 अंकापर्यंतच्या. मग ह्या मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या तयार करताना काही याचे रूल्स आहेत, काही नियम आहेत. तर त्या नियम काय आहे ते नियम पण बघूयात. म्हणजे मधामध्ये 0 असेल तर काय करायचं. तर ह्या अशा प्रकारच्या आहेत ना, आपल्याला काही गोष्टी याच्यामध्ये शिकायच्यात. ओके, चला हेडिंग लिहा तुम्ही पहिले. मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे अशी हेडिंग लिहा. काय? मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे. झालं का बघा? मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे. आलंय? हा, चला कंप्लीट. मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे. तर झालं का? डन. बर, या आता थोडस बेसिक बघू आणि मग आपण प्रॉब्लेम कडे जाऊ. बघा, आपल्याला या अशा प्रकारचे प्रॉब्लेम येतात याच्यामध्ये. चला या इकडे. पहिल्यांदा थोडस काही थेरॉटिकल पार्ट स्टडी करूयात. म्हणजे काय? समजा हे बघा बाळांनो, समजा मी तुम्हाला म्हटलं की 4 9 2 1 6 हे असा एक नंबर दिलाय आपल्याला. ठीक आहे. आणि तुम्हाला म्हटलं याच्यापासून किती अंकी तयार करा? 5 अंकी, 5 डिजिट, 5 अंकी. आणि कुठली? समजा म्हटलं मोठ्यात मोठी तयार करा. मोठ्यात मोठी संख्या, 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या, 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या. ठीक आहे. हा, हा. मेकिंग ऑफ लार्जेस्ट 5 डिजिट नंबर. राईट. फॉर्मेशन ऑफ लार्जेस्ट 5 डिजिट नंबर. यस. ओके, आता येते आवाज? इट इज नाव ऑडिबल. यस. हा, मोठ्यात मोठी संख्या तयार करणे. फॉर्मेशन ऑफ लार्जेस्ट 5 डिजिट नंबर असं म्हणू शकतो आपण. फॉर्मेशन ऑफ लार्जेस्ट नंबर. ओके. हा, एक 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 अगोदर बाळांनो आपण थोडंसं स्टडी करूयात आणि मग प्रॉब्लेम कडे जाऊ आपण. या,
समजा मी तुम्हाला काही डिजिट दिले, बरोबर आहे. 2,4 1 बरं घ्या 1 8 आणि 3 असा एक हे दिले तुम्हाला अंक. या अंकांना पुन्हा पुन्हा न वापरता, है ना, पुनरावृत्ती न करता, ठीक आहे, वर्ड काय येतो, पुनरावृत्ती न करता, जसं प्रॉब्लेम मध्ये आपल्याला दिलेलं असेल ना इन्फॉर्मेशन, त्याच्यानुसार आपण तयार करूया. ठीक आहे. या अंकांपासून मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करा. ठीक आहे. आता याच्यामध्ये बाळांनो कुठं झिरो आहे का? नाहीये. याच्यामध्ये तुम्हाला कुठं झिरो दिसतंय का? नाही, कुठं झिरो नाहीये, हो ना. यस. मग जर समजा असं असेल बाळांनो की बाबा दिलेल्या ह्या अंकांपासून मोठ्यात मोठी संख्या तयार करा, ठीक आहे ना. ओके. मग आपण काय करायचं, मोठ्यात मोठी संख्या तयार करा म्हटलं की पहिल्यांदा मोठा अंक लिहायचा. कोण आहे तो? 8 आहे. कोण आहे तो? 8 आहे. यस. ओके. हा, बर. काय म्हटलं मी, मोठ्यात मोठी संख्या तयार करताना पहिल्यांदा कोणता अंक घ्यायचा? मोठा अंक घ्यायचा. ठीक आहे. मग त्याच्यानंतर कोण घ्यायचं? त्याच्यापेक्षा थोडासा छोटा. आता याच्यापेक्षा थोडासा छोटा कोण आहे? 4 आहे. त्याच्यापेक्षा छोटा कोण आहे? 3 आहे. त्याच्यापेक्षा छोटा कोण आहे? 2 आहे. त्याच्यापेक्षा छोटा कोण आहे? 1 आहे. मग ही झाली तुमची 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या. ही काय झाली? मोठ्यात मोठी संख्या 5 अंकी. ठीक आहे. यस. ही झाली तुमची मोठ्यात मोठी संख्या. मग मोठ्यात मोठी संख्या तयार करायची असेल तर पहिले कोणता अंक लिहायचा बाळांनो? मोठा अंक लिहायचा. पहिले कोणता अंक लिहायचा? मोठा अंक लिहायचा. हे झाला याच्यात शून्य नसताना, बरोबर आहे. बर, आता शून्य असताना काही फरक पडतो का बघा बरं. 2 नंबर पहा, शून्य असताना काही फरक पडतो का? समजा आपल्याला असं दिलं 7 1 2 0 9 असं दिलं समजा. हा, या अंकांपासून मोठ्यात मोठी, बघा बाळांनो, मोठ्यात मोठी, या अंकांपासून मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करा. ठीक आहे. 5 अंकी संख्या तयार करा. चला, काही फरक पडतो का बघा शून्य असेल तर. या अंकांपासून मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करा. बघा बरं, आता काही फरक पडेल का बाळांनो? पहा, मोठ्यात मोठी संख्या तयार करायची पहिला कोण घ्यायचा? मोठा अंक घ्यायचा. पहिले कोण घ्यायचा? मोठा अंक घ्यायचा. चला बरं, मोठा कोण आहे? 9. त्याच्यापेक्षा थोडा छोटा कोण आहे? 7. त्याच्यापेक्षा थोडा छोटा कोण आहे? 2. त्याच्यापेक्षा थोडा छोटा 1. आणि सगळ्यात लहान कोण आहे? लास्टवाला. काही फरक पडला का आपल्याला आपल्या नियमामध्ये? नाही. याला म्हणतो आपण उतरत्या क्रमाने लिहिणे. सुजाता बेटा, आपल्याला मोठा काढायचा आहे, मोठा अंक. मोठ्यात मोठी संख्या तयार करायची है ना. मोठ्यात मोठी संख्या तयार करायची असेल तर मोठा अंक पहिलं. काय? मोठा अंक पहिले. ठीक आहे. काय अडचणीच्या मध्ये नाही. म्हणजे शून्य आला काय, नाही आला काय, तर काही फरक पडतो का? काहीही फरक पडत नाही. ठीक आहे. काहीही फरक पडत नाही. चला, झालं इथपर्यंत. हे आपण बनवलं मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करा. समजा त्यांनी तुम्हाला म्हटले काय की समजा 6 अंक दिलेत आणि त्याच्यापासून एक मी उदाहरण घेतो. झालं का तुमचं लिहिणं? तुम्हाला हे सर्व उदाहरणं लिहायचे ना, एक्झाम्पल लिहायचे. आता थर्ड एक्झाम्पल बघा काय आहे. क्लिअर करू हे? ओके. हा, चला हे पण क्लिअर करतो. इथं एक्झाम्पल काय आहे बघा. समजा आपल्याला असं दिलं 9 2 8 1 0 7 आणि 5 दिलं, असं दिलंय समजा.
आता याच्यापासून मला मोठ्यात मोठी संख्या 5 अंकी तयार करून दाखवा. काय? मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करून दाखवा. सांगा आता कसं करायचं. याच्यावरचा एकही प्रॉब्लेम आपला चुकला नाही पाहिजे बघा. खूप इझी असतात हे प्रश्न. हा, तुम्ही पहिले प्रश्न लिहा आणि मग मला आन्सर सांगा. मोठ्यात मोठी किती अंकी? 5च अंकी. अंक तुम्हाला किती दिलेत त्यानं? 7 दिलेत. अंक 7 दिलेत, पण विचारले काय? फक्त 5 अंकी. किती? फक्त 5 अंकी. 5 डिजिट नंबर. यू हॅव टू मेक अ लार्जेस्ट 5 डिजिट नंबर. हा, चला आन्सर सांगा मला. फर्स्ट कोण सांगेल? फर्स्ट बोला. चला चला फास्ट हो द्या. 98752. पहा बाळांनो, आपल्याला काय म्हटलंय? मोठ्यात मोठी. चला मोठ्या अंकापासून सुरू करा. पहिला कोण असणार? 9. पहिला कोण असणार? 9. त्याच्यानंतर 8 दिसतो, त्याच्यापेक्षा खाली 5 दिसतो, 7 दिसतो, त्याच्यापेक्षा खाली कमी कोण आहे? 5 आहे. नंतर कोण आहे? 2 आहे. किती अंकी झाले? 5 अंकी झाले. पुढच्यांची गरज आहे का? नाही. 1 ची गरज पडली का आपल्याला पुढचे? नाही. हेच आपल्याला आपला आन्सर असेल. हेच काय असेल? आपला आन्सर असेल. ठीक आहे. हे तिसरं एक्झाम्पल. म्हणजे किती अंक दिले तर त्याच्यापासून काय आपल्याला 5च अंकी संख्या तयार करता येते. ठीक आहे. ओके. आता इथं थोडासा चेंज आहे बाळांनो, लक्षात घ्या. चेंज काय आहे लक्षात घ्या. 4 नंबरचा प्रश्न. समजा तुम्हाला काय म्हटलं त्यांनी? 2,7. चला एवढाच आहे. 2,7. हा, समजा 2च अंक दिलेत आणि तुम्हाला विचारलंय मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करा. काय म्हटले? मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करा. आता अंक कमी आहेत. वरच्या याच्यात काय होते? अंक जास्त होते. आता याच्यात काय आहेत? अंक कमी आहेत, है ना. मग मोठ्यात मोठी मला 5 अंकी संख्या ह्या 2 अंकापासून तयार करून दाखवा. चला, वरच्या ह्याच्यात अंक जास्त होते, आपल्याला कमी विचारले होते, 5च अंकी विचारलं होतं. आता खालच्या ह्याच्यामध्ये काय? अंक 2च आहेत आणि विचारले तुम्हाला 5 अंकी. मग कसं करायचं सांगा बरं. आता पहिले तुम्ही नोट करा क्वेश्चन. आ 72727 असं. बरं ठीक आहे. भक्तीचं म्हणणं ते आहे 7222. आता लक्षात घ्या, या इकडे. या अंकांपासून मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करायचे. अंक 2च आहेत, बरोबर आहे ना. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला कुठला तरी अंक पुन्हा पुन्हा लिहावा लागेल ना, कारण अंक 2च आहेत आणि संख्या तर 5 अंकी विचारले. यस, ओके. मग काय करायचं पहा. पहिले याला मोठ्यात मोठी विचारले ना, तर असं लिहा 72. जे आपल्या सिक्वेन्स नुसार आहे ना, पहिले मोठा मग छोटा लिहिलं. ओके. आता याच्यामध्ये तुम्हाला मोठ्यात मोठी संख्या तयार करायची असेल तर तुम्हाला जेवढे अंक पाहिजे तेवढे घ्या, पण कोणता अंक घ्या? मोठा अंक रिपीट करा. शाबास वेदांत, अन्विता, सुमित, तेजस, बरोबर आहे बेटा. पहा आता, तर तुम्हाला 2च अंक झाले, आपल्याला तर 5 पाहिजे. मग मोठा अंक कोण आहे याच्यातला? 7 आहे, तर 7 ला रिपीट करा. किती वेळा रिपीट करा? जेवढ्या वेळा तुम्हाला पाहिजे तेवढ्या वेळा रिपीट करा. मग किती झाले हे बघा बरं. 7 7 7 7 7 5 अंक झाले. मग ही झाली तुमची 5 अंकी संख्या. काय करायचं? तुम्हाला त्याच्यामध्ये 5 अंकी विचारले ना, तर मोठा अंक जो असेल तो मोठा अंक तुम्हाला रिपीट करायचा बाळांनो. किती वेळा? तुम्हाला पाहिजे तेवढ्या वेळा.
मग या 2 अंकापासून ही मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार झाली. आणि ती कशी तयार झाली, तर जो मोठा अंक असतो तो मोठा अंक तुम्ही कितीही वेळा रिपीट करू शकता, जेवढ्या वेळा तुम्हाला पाहिजे तेवढ्या वेळा. आलं लक्षात? म्हणजे हे असं यायला पाहिजे. ठीक आहे ना? ओके, 4 नंबरचं झालं. आता अजून एक पाहता. समजा आपला 5 नंबरचा प्रॉब्लेम पाहता. क्लिअर झालं का? हे नोट केलं का सगळं? प्रणव बेटा तसं नाही आहे. जो अंक तुला काय पाहिजे मोठा आहे तो अंक तुला 5 वेळा, म्हणजे सगळे मिळून 5 पाहिजे ना, तर तुझ्याकडे 2च आहेत. मग आता 3 पाहिजे अजून. ते 3 कोणता घ्यायचा? जो मोठा आहे तो घ्यायचा. ठीक आहे? ओके, हा या. आता 4 नंबरचा प्रश्न झाला. आता 5 नंबरकडे या. 5 नंबरचा प्रश्न काय आहे बघा. समजा तुम्हाला 3 अंक दिलेत. पहा 3 अंक काय दिलेत? 8, 3 आणि 0 आणि इथं 5 दिलेत. या अंकापासून मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करा. आता 3 अंक दिलेत. चला तयार करून दाखवा बरं मला. तयार करून दाखवा. फास्ट. झालं का बघा? हा, या इकडे. आता आपल्याला काय करायचं? मोठ्यात मोठी. चला मोठा अंक पहिले लिहा. कोण आहे मोठा? 8, नंतर 5, नंतर 0. तुम्हाला जो अंक किंवा जे अंक त्याच्यात दिलेत ते पहिले काय करायचे? मोठ्यापासून सुरू करायचे, लिहून घ्यायचे. बरोबर आहे. बर, आता तुम्हाला 5 अंकी पाहिजे, पण तुमच्याकडे तर 3च अंक येत राव. तुम्हाला तर 5 अंकी पाहिजे. मग आता याच्यातला मोठा कोण आहे? 8 आहे ना, तर तो आपल्याला अजून किती अंक पाहिजे? 2 पाहिजे. मग मोठा जो आहे ना त्याला रिपीट करा, 8. मग हे आला आपला आन्सर. 88850. करेक्ट, सगळ्यांचा आला. आता लक्षात बाळांनो, दिलेल्या अंकापासून मोठ्यात मोठी संख्या तयार करताना मग ते अंक जास्त दिले तरी आपल्याला 5 अंकी करता येते, किंवा कमी दिले त्याच्यापासून 5 अंकी. कधी 5चा विचारला असे नाही, 4 अंकी पण विचारल, 3 अंकी पण विचारल. राईट? ओके, तर हे महत्वाचा कन्सेप्ट आहे याचा. आता आपण काय बघितलं, काय शिकलो? तर मोठ्यात मोठी संख्या तयार करणे. लक्षात? आता याच्यावरनच आपल्याला एक दुसरा पार्ट येतो, किंवा लहानात लहान संख्या तयार करून द्या. काय? लहानात लहान संख्या तयार करून द्या, असं पण येतं. मग आता ते कसं घ्यायचं पहा. झालं का हे? ओके, यस. आता आपल्याला लहानात लहान संख्या तयार करणे. मोठ्यात मोठी झाली ना, आता लहानात लहान संख्या तयार करणे. चला, लहानात लहान संख्या तयार करणे काय असेल पाहता. हेडिंग लिहा, लहानात लहान. स्मॉलेस्ट संख्या तयार करणे. फॉर्मेशन ऑफ स्मॉलेस्ट नंबर. फॉर्मेशन ऑफ स्मॉलेस्ट नंबर. फॉर्मेशन ऑफ स्मॉलेस्ट नंबर. ठीक आहे? यस. बर, आता हे लहानात लहान संख्या तयार करा म्हटलंय. ठीक आहे? मग पहिल्यांदा पहा, समजा मी काही अंक लिहिले. फर्स्ट प्रॉब्लेम 41392. या अंकांपासून या अंकांपासून 5 अंकी लहानात लहान 5 अंकी लहानात लहान, पहा 5 अंकी लहानात लहान संख्या तयार करा.
तयार करा. चला यस ओके. आता याच्यापासून मला लहानात लहान संख्या तयार करून दाखवा. मोठ्यात मोठी संख्या तयार करताना उतरत्या क्रमाने जायचं बाळांनो. मोठी लहान 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 सगळ्यात लहान. आणि जेव्हा तुम्हाला विचारते की बाबा याच्यापासून लहानात लहान संख्या तयार करा तर काय करायचं. वा 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 शाबास सगळ्यांचं आलं. तर इथे लहान अंकापासून सुरुवात करायची. बरोबर आहे. आता इथं लहान कोण आहे तर एक आहे. एक त्याच्यापेक्षा थोडासा मोठा. 2 त्याच्यापेक्षा थोडासा मोठा. 3 त्याच्यापेक्षा थोडासा मोठा. कॉमा कशाला द्यायचा आहे. 1 2 3 त्याच्यापेक्षा थोडा मोठा. 4 त्याच्यानंतर 9 झाली का. यस ही झाली तुमची मोठ्यात मोठी लहानात लहान 5 अंकी संख्या. काय अडचण काहीही नाही. ठीक आहे. याच्यात काय अडचण आली का काहीच नाही. बर आता मी काय करतो याच्यामध्ये अजून एक क्वेश्चन लिहितो दुसरा. आता हे आपण काय लिहिलं चढत्या क्रमाने लिहिले. दिलेले अंक कसे लिहिले चढत्या क्रमाने. दिलेले अंक चढत्या क्रमाने है ना. असेंडिंग ऑर्डर चढत्या क्रमाने लिहा. दिलेले अंक काय करा चढत्या क्रमाने लिहा. ठीक आहे असेंडिंग ऑर्डर. बर आता दुसरा प्रश्न काय आहे बघा. समजा 7041 आणि इथं 3 म्हटले. ठीक आहे. या अंकांपासून लहानात लहान 5 अंकी संख्या तयार करा. चला आता कसं या अंकांपासून लहानात लहान 5 अंकी संख्या तयार करा. आता 0 आहे हे लक्षात घ्या. त्याच्यात काय आहे 0. झिरो आला की काय करायचं. चला अगोदर तुम्ही आन्सर सांगा मला. 01347 काही लोकांचं काय आलंय बघा. मी इथे लिहितो तुमच्या आलेले आन्सर्स लिहितो. 01347 असं आलंय काही जणांचं. बर 01347 सुजाता बेटा श्रेयस एक. आता बघा आता इथे जर बाळांनो शेवटी 0 असेल ना इकडच्या साईडला तर आपण याला 4च अंक कन्सिडर करतो. म्हणजे काय तो 4 डिजिट नंबर झाला. तो काय झाला 4 डिजिट. आपल्याला तर 5 डिजिट पाहिजे. आपल्याला काय पाहिजे 5 डिजिट पाहिजे. ठीक आहे ना. यस ओके. चला लक्षात घ्या. आता वेदांत तुम्ही जे तयार केलं ना बाळांनो हे नंबर असतो तुमचा 4 डिजिट. इकडे जर 0 असेल तर हा 5 डिजिट नाही आहे. हा 4 डिजिट आहे. कारण याला वाचताना काय वाचतो आपण असं वाचतो 1347 1347. आरुष बेटा तू 4च डिजिट तयार केलास. 1340. आपल्याला काय पाहिजे आपल्याला पाहिजे 5 डिजिट 5 अंकी. ठीक आहे आहे. आता सर्वांनी लक्षात घ्या हे काय आहे पहा. हा पॉइंट लक्षात घ्या सर्वांनी. आता याच्यामध्ये काय करायचं पहिले एक मला सॉल्व्ह करू द्या मग मी तुम्हाला सांगेन मग तुम्ही सॉल्व्ह करा. ठीक आहे. पहा आता याच्यामध्ये काय करायचं बाळांनो. आपल्याला काय विचारलं लहानात लहान. मग लहानात लहान म्हटलं की तुम्हाला माहित आहे पहिले कोणता अंक लिहायचा लहान लिहायचा. बिंदास लिहा. चला याच्यामध्ये सगळ्यात लहान कोण आहे 0. नंतर कोण येतं थोडासा मोठा 1. त्याच्यानंतर थोडासा मोठा 3. त्याच्यानंतर 4. त्याच्यानंतर 7 आलंय. पण बाळांनो ही काय माहितीये 4च डिजिट आहेत. ही काय आहे रिपीट नाही करायचा. अंक तर तेच वापरायचे. थांबा की थोडंसं समजून घ्या ना. अंक तेच वापरायचे कोणते 70413. रिपीट करायचा नाही इथे. लक्षात ओके.
मग आता ही तर 4च अंकी झाली, ही काय झाली 4 अंकी. आपल्याला तर पाहिजे 5 अंकी राव. मग काय करायचं, एकदम सोपं आहे, लक्षात घ्या. हे बघा सर्वांनी इकडे लक्षात घ्या की मी काय म्हणतोय आता. जर बाळांनो 0 असेल तर त्याला याप्रमाणे चढत्या क्रमाने लिहून घेतले. पण ही 4च अंकी संख्या तयार झाली, मला तर 5 अंकी पाहिजे. बरोबर आहे ना. मग काय करायचं एक लक्षात घ्या. जेव्हा तुम्हाला विचारल की बाबा अशी लहानात लहान संख्या आणि 0 असेल आणि ही 4 अंकी असेल ना, याला 5 अंकी कन्वर्ट करायचं असेल तर या 1ला इकडं आणि 0ला इकडं, म्हणजे या दोघांची आहे ना जागा बदलायची. काय करायचं, जागा बदलायची. मग जागा बदला बरं. 1 0 3 4 7, बाकी सेम पुढचे. झाली का 5 अंकी. यस. 10,347. इथं काय होतं 1,347, ही झाली 5 अंकी. मग हे असं करायचं. तुम्हाला लिहिताना याच पद्धतीनं लिहायचंय. आलं का लक्षात. तुम्हाला नोट करताना याच पद्धतीनं करायचं. याला इकडं याला इकडं. ठीक आहे. दोघांची काय करायची, आदला बदल करायची जागांची. महत्वाचं आहे. 0 असल्यास 0च्या बाजूला जो अंक असतो त्याची आणि त्याच्या बाजूच्या अंकाची आदला बदल करावी. आलं लक्षात. आदला बदल करावी. ठीक आहे. आलं का आता तुमच्या लक्षात. बर, तुम्ही सॉल्व्ह करा बरं आता. मग झालं का हे. हां, अजून आपण खूप प्रॉब्लेम घेणार आहे. आपण अजून प्रॉब्लेमला सुरुवात केली नाही. फक्त तुम्हाला मी एक एक प्रॉब्लेम, एक एक टाईपचा एक एक प्रॉब्लेम सांगतोय की कसं येऊ शकतं परीक्षेला, है ना. चला, झालं का. आता लक्षात ठेवा, इथून पुढे पक्क 0 असेल आणि लहानात लहान संख्या विचारला असेल तर मोठ्यात मोठ्याला काहीही अडचण येत नाही शून्याची. ठीक आहे ना. तो शेवटीच जाणार आहे, शेवटी 0. चला, क्लिअर झालं हे. बर, अजून एक प्रश्न पाहता. किती नंबरचा बघा, 3 नंबरचा प्रश्न. हे झालं ना तुमचं. ओके. पाहता काय आहे प्रश्न, एक लक्षात घ्या. आता तुम्हाला बरं वाटल्यास हे क्लिअर करतो. 3 नंबरचा प्रश्न. समजा आपल्याला असं दिलं 90487. या अंकांपासून 5 अंकी लहानात लहान संख्या तयार करा. करून दाखवा बरं मला आता. 9 आहे पहिला डिजिट. चला, लहानात लहान 5 अंकी संख्या तयार करून दाखवा. काय येईल सांगा आता. माझा मित्र पण जॉईन होणार आहे. बाळांनो, उशीर नको करायला. ज्यांना ज्यांना क्लास जॉईन करायचा आहे ना, त्यांनी उशीर नको व्हायला. का, आता मला सांगा, हे पार्ट आपण एक 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 शिकत पुढे चाललोय. मग नवीन येणाराला ते मागचे लेक्चर बघा, ते मग त्याला बोर होतं है ना. आता आपण कसं लाईव्ह मध्ये मस्त हसत खेळत शिकतो, तसं त्याला आहे ना थोडंसं मग बोर व्हायला लागतं. आलं. म्हणून काय करायचं, ज्यांना जे तुमचे मित्र असतील, ज्यांना क्लास जॉईन करायचा आहे, त्यांना 100% बाळांनो आजच्या डेटमध्ये करायला लावा. का, कारण आपण एक 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 पार्ट पुढे जातोय शिकत. मग पुढे गेले की मग ती मजा आहे ना बघा, है ना. चला या. आता याच्यामध्ये बघा, तुम्हाला काय म्हटलं त्यानं की बाबा या अंकापासून 5 अंकी लहानात लहान संख्या तयार करा, असं म्हटलं ना. बरोबर आहे. मग तुम्ही याला चला उतरत्या क्रमाने लिहा. म्हणजे काय, सॉरी उतरत्या म्हणतोय, चढत्या. सर्वात लहान अगोदर लिहा 0, त्याच्यानंतर 4, त्याच्यानंतर 7, त्याच्यानंतर 8, त्याच्यानंतर 9. ही झाली तुमची लहानात लहान, पण 4 अंकीत झाली राव. ही काय झाली, 4 अंकी झाली. ही झाली तुमची 4 अंकी. ही झाली तुमची 4 अंकी. ठीक आहे ना. आपल्याला काय पाहिजे, 5 अंकी पाहिजे. मग नाही जमणार. ही तर 4च अंकी झाली. मग काय करायचं बाळांनो, या बाजूच्या अंकाला इथं घ्यायचं आणि याला इथं घ्यायचं. ठीक आहे. हा, मग आता काय येईल पहा बरं. 40789. बाकीचे चेंज करायचे नाही. ही आली तुमची 5 अंकी. ही काय झाली तुमची 5 अंकी. आला आता लक्षात.
यस. ओके. हा, आता क्लिअर झालं ना हे? बर, आता अजून पुढे चला. हे झालं का मला सांगा? झालं? ठीक आहे, अजून पुढे. क्लिअर? बर. आता याच्यामध्ये अजून काय बाळांनो, एक लक्षात घ्या. समजा 3 नंबर झाला ना, 4 नंबर पाहता, 4 नंबर. 4 नंबर काय आहे पहा. समजा आपल्याला असं दिलं 5103 या अंकांपासून, बघा, या अंकांपासून 5 अंकी लहानात लहान संख्या तयार करा. लहानात लहान काय? लहानात लहान, अरे डबल डबल झालं का? लहानात लहान संख्या तयार करा. बोलिए भाई और बहनों, जल्दी जल्दी लिखो और बताओ कौन सा आंसर सही होगा. सांगा. चला चला, लवकर लवकर, फास्ट. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, समजून घ्या. ठीक आहे. वेदांत 10035, बाकीच्यांचं 11035. बरं ठीक आहे. येऊ द्या येऊ द्या, जसे तुम्हाला वाटतात ना आन्सर तसं सांगायचं, काही अडचण नाही. चुकलं तर चुकलं, त्यात काय होणार आहे? आपल्याला काय कुणी मारणार आहे का? मी काय तुम्हाला ऑनलाईन मारणार आहे का असं? नाही. मग या इकडे. पाहता, आपल्याला लहानात लहान विचारलं ना बाळांनो. चला, आपल्या नियमानुसार त्याला पहिल्यांदा सगळ्यात लहान कोण आहे तो लिहिला. त्याच्यानंतर कोण आहे? 1 आहे, तो लिहिला. त्याच्यानंतर कोण आहे? 3. त्याच्यानंतर कोण आहे? 5. ओके. आता ही 4 पण अंकी नाही आहे, ही 3च अंकी आहे. बरोबर आहे? ही काय आहे? ही 3 अंकीच आहे. ही 3 अंकी. बरोबर आहे? याच्यापासून पहिले काय करूत आपण? 4 अंकी तयार करू. याच्यापासून पहिले काय तयार करू? 4 अंकी. चला, याला इकडे घ्या, याला इकडे घ्या. 1035. ही झाली 4 अंकी. ठीक आहे, ही काय झाली? 4 अंकी. पण आपल्याला तर विचारलंय 5 अंकी. मग काय म्हटलं मी तुम्हाला? मोठ्यात मोठी संख्या विचारलं तर मोठा अंक रिपीट करा. आणि जर लहानात लहान संख्या विचारलं आणि आपल्याकडे अंक 4च असतील तर लहान अंक रिपीट करा. मग आता लहान अंक कोण आहे एवढ्यामध्ये? 1035 मध्ये लहान कोण आहे बाळांनो? तर 1035 मध्ये लहान आहे तो म्हणजे 0. ओके. तर काय करायचं? हा 0 रिपीट करायचा. मग आता कुठं रिपीट करायचा? या 1च्या इकडून करायचा, 3च्या पलीकडे करायचा, 5च्या बाजूला करायचा, कुठं करायचा? कुठंच नाही. जो अंक रिपीट करायचा आहे त्याच्या बाजूलाच तो अंक रिपीट करायचा. म्हणजे कसा? पहा, 1 तिथल्या तिथंच असेल. हा 0 तुम्हाला काय पाहिजे? डबल पाहिजे ना. चला घ्या डबल. आणि हे 35. ही आली तुमची 5 अंकी. ही काय आली तुमची? 5 अंकी. आणि हे आपला आन्सर करेक्ट आहे बाळांनो. कळालं का? आता तुम्ही 1 रिपीट केला, 1 नाही. जेव्हा अशा पद्धतीचा प्रॉब्लेम येतो तेव्हा लहान अंक रिपीट करा. मग लहान अंक कोण आहे? तर 0 आहे. बरोबर आहे ना? 0ला रिपीट करा. मग 0ला रिपीट केलं. कुठं करायचं? त्याच्या बाजूलाच करायचं. मोठा अंक, मोठी संख्या काढताना मोठा अंक रिपीट करताना मोठा अंक कुठं रिपीट करायचा? त्याच्या बाजूलाच करायचा. मग त्या 0च्या इकडून करा किंवा इकडून करा, पण तिथंच करायचं, त्याच्या बाजूला. आलंय? ओके. चला, आता ह्या सगळ्यांचं आलंय. बरं, मी अजून एक प्रश्न लिहितो, मला त्याचं एक सांगा.
आणि मग आपल्याला शेवटचा भाग विचारतात बाळांनो याच्यात, मोठ्यात मोठी समसंख्या तयार करा, मोठ्यात मोठी विषम संख्या तयार करा, अशा पद्धतीचे. ठीक आहे. झालं. ओके, डन. यस. आता पहा याच्यामध्ये, चला, धन्यवाद 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 शिवराज पाटील सर, तुम्ही खूप छान शिकवत आहेत. कळतंय ना बाळांनो सगळ्यांना? आपल्याला प्रत्येक पॉइंट कळाला पाहिजे. कुणी असा असेल तर सांगा. हे बघा, पहिला प्रश्न तुमचा नवीन आला की चुकतोय ना, चुकू द्या, नो प्रॉब्लेम. पण दुसरा करेक्ट येतोय, जेव्हा मी तुम्हाला सोडवायला देतो तेव्हा करेक्ट येते ना. हा, मग चला आता या इकडे पहा. आता झालं हे. ओके, आता 5 नंबरचा प्रॉब्लेम पहा काय आहे. समजा मी तुम्हाला याच्यात अंक देताना शून्य नसलेला दिला समजा. या इकडे, किंवा अजून एक घेऊत का शून्यवालाच. बर, कितवा नंबर आहे रे बाळांनो? हे 5वा नंबर. हा, समजा तुम्हाला असं दिलं 3 0 आणि पुढे दिलं समजा 9. या अंकांपासून 5 अंकी लहानात लहान संख्या तयार करा. समजा तुम्हाला असं दिलं. एक अजून एक एक्झाम्पल घ्या. ओके, त्याच्यानंतर मग अजून पुढे आपल्याला, मला अजून वाटतंय की बाबा 10 मिनिटं लागतील समजा याला. मग नंतर आपण प्रॉब्लेम स्टार्ट करूया. हे प्रॉब्लेमच घेतोय पण आपण कन्सेप्च्युअल टाईप वाईज घेतोय आतमध्ये. याच्यानंतर मग मिक्स प्रॉब्लेम असतील. ठीक आहे. आता याच्यापासून मला बनवून दाखवा बरं. हा, लहानात लहान संख्या तयार करायची असेल तर पहिले काय करायचं? वा वा वा, शाबास शाबास. नाही 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 नाही, हर्षवर्धन महाराज थांबा. रिपीट कोणता अंक करायचा? लहानात लहान म्हटलं की लहान अंक. लहान कोण आहे? 0. मग 0 रिपीट करा ना. बरोबर आहे. तुम्ही 9 रिपीट करताय काही जण. मोठ्यात मोठी नाही विचारला आपल्याला, लहानात लहान विचारलंय तर लहान अंक रिपीट करा. मोठ्यात मोठी विचारलंय, मोठा अंक रिपीट करा. आणि लहान अंक रिपीट करताना कुठे लिहायचा? त्याच्या बाजूलाच लिहायचा. किती वेळा लिहायचा? तुम्हाला पाहिजे तेवढ्या वेळा लिहा. 5 वेळा 5 अंकी विचारले तर त्याच्यात किती पाहिजे तेवढे लिहा. पहा आता पहिल्यांदा याला काय करा. हा, एक याला लहानात लहान संख्या तयार करा. बर, 0 3 9. अरे ही तर 2च अंकी झाली राव. ही काय झाली? 2च अंकी झाली. आपल्याला तर 5 अंकी पाहिजे. किती अंकी पाहिजे? 5 अंकी पाहिजे. ठीक आहे. बर, मग याला इकडे घ्या, याला इकडे घ्या आपल्या नियमानुसार. ठीक आहे ना. हा झाला. अरे यार, तरी पण काय झाली? 3च अंकी झाली. आपल्याला तर 5 अंकी पाहिजे. ही तर 3च अंकी तयार झाली. मग आता काय करायचं? याला रिपीट करायचं. कोणाला? लहानात लहान संख्या विचारले, लहान अंकाला रिपीट करा. किती वेळा करा? पाहिजे तेवढ्या वेळा करा राव. काय टेन्शन आहे? आपलंच आहे. पहा आता हे 3. आता हा लहान कोण आहे? 0 आहे. तर अजून तुम्हाला 2 अंक पाहिजे. 3च अंक आहेत, अजून 2 पाहिजे ना. मग चला घ्या. कोण रिपीट करायचा? तो 3च्या बाजूचा जो तुमचा 0 दिसतोय तो 0 0च्याच बाजूला इकडून किंवा इकडून रिपीट करा. पण किती पाहिजे ते? सगळे मिळून मला 5 अंक पाहिजे. माझ्याकडे 3च होते, मग 2 शून्य लागत होते, मग 2 शून्य घेतले. ही झाली तुमची 5 अंकी. ही काय झाली? 5 अंकी. यस, हे असेल करेक्ट आन्सर. वा वा, 1-2 जणांचं मिस्टेक झाली पण आता नाही होणार है ना. आता नाही होणार याच्यानंतर. हा, हे बघा काय काय शिकलो आपण सुरुवातीपासून, लक्षात राहू द्या. म्हणून तुम्हाला म्हटलं प्रत्येक प्रॉब्लेम वहीमध्ये नोट करून घ्या. ज्यांचे मित्र क्लास लावायचे म्हणताय, जॉईन करायचे म्हणताय, त्यांना होईल तेवढ्या लवकर सांगा. कारण सिलेबस पुढे गेला ना बाळांनो, की मग ते पुढचं कळणारही नाही ना. कारण हे सगळं माहिती असल्याशिवाय पुढे नाही आपल्याला कळणार है ना. मग वेळ गेल्याच्या नंतर मागचे त्यांना व्हिडिओ बघणे ते शक्य नाहीये, बोर होतं त्याला एकट्याला. ठीक आहे, चला झालं. बर, अजून एक प्रश्न ह्याच टाईपचा बाळांनो, पण 0 नसेल त्याच्यात. आता क्लिअर? ओके. आता काय पहा 6 नंबर. समजा आपल्याला असं दिलं 4 1 आणि इथं दिलं समजा 8. या अंकांपासून 5 अंकी लहानात लहान संख्या तयार करा. 3च अंक येतं, आपल्याला 5 अंकी तयार करायचे.
झालं का बघा. 418 काय आहे 418. काय बात केली. नो 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 थांबा. अरे बाळांनो आता आदला बदल करायची गरज नाही ना. का गरज नाही आदला बदल करायची. शून्य नाहीच आहे त्याच्यात. चला पहिले याला लहानात लहान संख्या तर तयार करा 148. पण ही काय झाली ही 3 अंकी झाली. आपल्याला काय पाहिजे. आपल्याला तर 5 अंकी पाहिजे. इथं तर 3च अंकी झाली है ना. आपल्याला काय पाहिजे 5 अंकी पाहिजे. अय सुजय महाराज रुको रुको रुको. आता इथं झिरो कुठून आणला. झिरो नाहीच आहे ना त्याच्यात. आणि तू कुठले नंबर घेतलास 1682 6 कुठे. दुसराच मागचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय का कोणता. या इकडे. आता आपल्याला 3 अंकी झाले. आपल्याला तर पाहिजे 5 अंकी. मग आता 5 अंकी करायच्यावर काय म्हटलं तुम्हाला लहानात लहान 5 अंकी म्हटलं की 5 अंक असावेत. पण आपल्याकडे 3च आहेत. मग लहान अंक रिपीट करा. लहान कोण आहे 1. चला रिपीट करा 1 ला किती वेळा पाहिजे तेवढ्या वेळा घ्या. झाले का 5 अंक. झाले. म्हणजे हे झालं तुमचं 5 अंकी. हे काय झालं 5 अंकी. ठीक आहे. तर हे असेल तुमचं 5 अंकी लहानात लहान संख्या. क्लिअर. करेक्ट आलं सर्वांचं. बर आता एक शेवटचा तुमचा पॉइंट. सम विषम संख्या पण विचारतं बाळांनो कधी कधी. 4 अंकी सम 5 अंकी सम है ना असं पण विचारतं आपल्याला. झालं का. इथपर्यंत क्लिअर आहे का. झालंय. ओके. आता बाळांनो आपल्याला 5 अंकी 4 अंकी 3 अंकी लहानात लहान सम विषम संख्या पण विचारतं. ऑड इव्हन नंबर्स. ठीक आहे. सम विषम संख्या सुद्धा विचारतं. ऑड इव्हन नंबर्स. ठीक आहे ना. पहा आता या हेडिंग लिहा तसं. पहा मोठ्यात मोठी किंवा लहानात लहान. मोठ्यात मोठी किंवा लहानात लहान. लहानात लहान सम विषम संख्या तयार करणे. सम ऑब्लिक विषम संख्या तयार करणे. आता समसंख्या आणि विषम संख्या कोणाला म्हणायचे माहितीये का बाळांनो तुम्हाला. नसेल तर मी पहिले लिहून देतो ते. तयार करणे. ठीक आहे. हा समसंख्या कोणाला म्हणतात ज्या संख्यांच्या एकक स्थानी कोण असतो 0 2 4 6 8 हे असतात ना. तर त्यांना काय म्हणतो आपण समसंख्या. बरं वाटल्यास तो पॉइंट लिहा की बाबा नेमकं सम कोणाला म्हणायचं है ना. समसंख्या इव्हन नंबर. समसंख्या इव्हन नंबर. ओके. समसंख्या इव्हन नंबर. समसंख्या इव्हन नंबर. ठीक आहे. ओके. बर आता समसंख्या कोणाला म्हणायचं पहा आता. ज्या संख्यांच्या एकक स्थानी कोण असतो बाळांनो युनिट प्लेसला. ज्या संख्यांच्या एकक स्थानी बघा ज्या संख्यांच्या एकक स्थानी. ज्या संख्यांच्या एकक स्थानी बोला ज्या संख्यांच्या एकक स्थानी कोण असेल हे दिसत नाही का बरोबर. थांबा 0 2 4
6, 8 हे अंक असल्यास, एकक स्थान म्हणजे कुठलं रे बाळांनो? लास्टवालं, शेवटचं ठिकाण. हे अंक असल्यास, त्या संख्येला काय म्हणतो आपण? समसंख्या म्हणतात, इव्हन नंबर म्हणतात. ठीक आहे, त्या संख्येला इव्हन नंबर म्हणतात, समसंख्या म्हणतात. पा आणि ह्यालाच आपण विषम संख्या पण पाहता इथे लिहिणार आहे. तर विषम संख्या, ज्याला आपण काय म्हणतो बाळांनो? ऑड नंबर. ठीक आहे. हे पण तुम्हाला नोट करायचं बरं. आता पुढे आपल्याला हा चॅप्टर आहे, पण हे 2 डेफिनेशन लिहा ना तिथं, म्हणजे तुम्हाला कळेल की हे ऑड इव्हन काय असतं. पाहता, ज्या संख्यांच्या एकक स्थानी म्हणजे शेवटचा अंक, हा बाळांनो, एकक स्थानी कोण असेल? तर 1, 3, 5, 7, 9 हे अंक असल्यास, बोला, हे अंक असल्यास त्या संख्यांना विषम संख्या म्हणतात. त्या संख्यांना विषम संख्या म्हणतात. चला एवढं नोट करा बरं फास्ट. मग आपण याच्यावरती नेमकं कशा तयार करायच्या हे आपण प्रॉब्लेम घेऊ. जसं आता घेतलं ना आपण 1-1, 2-2 प्रॉब्लेम, तसं. आणि मग उद्याच्या लेक्चरला, आज तर नाही होणार, उद्याच्या लेक्चरला मग तुम्हाला याचे मिक्सवाले प्रॉब्लेम असतील असे कंटिन्यू. मग त्याच्यानंतर येतं बाळांनो चढता उतरता क्रम. काय? चढता उतरता क्रम. झालं का? बोला, डन. पहिलं नेमकं समसंख्या काय, विषम संख्या काय हे माहित पाहिजे ना, आणि मग आपण त्या संख्या तयार करू. हे सुमित महाराज, बरोबर आहे का? हर्षवर्धन बेटा, झालं का? डन. बर, आता याच्यामध्ये एक प्रश्न घेतो बाळांनो, पहा. चला, आता मी एक प्रश्न काय आहे पहा. याच्यावरचा पहिला प्रश्न समजा. आपल्याला त्यांना असं म्हणतंय 4, 3, 1 आणि म्हटलंय समजा 7 आणि पुढं म्हटलंय 8. ठीक आहे. एक ऍड करा अजून, थांबा. बरं ठीक आहे, घ्या. तर इथं एक आहे. या अंकांपासून 5 अंकी. आता बघा काय म्हटलंय, 5 अंकी, लहानात लहान मोठ्यात मोठी, महत्वाचं आहे. 5 अंकी लहानात लहान, 5 अंकी लहानात लहान विषम संख्या तयार करा. विषम संख्या तयार करा.
5 अंकी लहानात लहान विषम संख्या तयार करा. हम्म. 5 अंकी लहानात लहान विषम संख्या तयार करा. बोला आता. आता विषम संख्या म्हटला बाळांनो. बर, याला एक एक स्टेप चालायचं. काय करायचं? पहिले 5 अंकी लहानात लहान संख्या तयार करायची. पहिले काय करायचं? 5 अंकी लहानात लहान संख्या तयार करायची. चला एक 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 सॉल्व करा बरं. पहिले या दिलेल्या अंकांपासून 5 अंकी लहानात लहान, मोठ्यात मोठं म्हटलं 5 अंकी मोठ्यात मोठी, पहिले संख्या तयार करायची. चला 5 अंकी लहानात लहान. प्रणव बेटा, ती तुझी समसंख्या तयार झाली ना. शेवटी 0 2 4 6 8 हे अंक असतील तर ती काय असते? ती असते समसंख्या. तुझी समसंख्या तयार झाली. बरोबर आहे की नाही? चला सर्वांनी ट्राय करा, जसं पॉसिबल होईल तसं. बऱ्याच जणांचे आलेत आन्सर, 1-2 जणांचं थोडंसं मिस्टेक होतंय. स्वरा बेटा तू काय तयार केली बघ? 1 3 4 7 8. तर तुझी समसंख्या तयार झाली. आपल्याला काय पाहिजे? विषम. पहिल्यांदा तयार करा सर्वात लहान 5 अंकी लहानात लहान संख्या तयार करा. काय तयार करा? 5 अंकी लहानात लहान संख्या. ठीक आहे? ओके. हा, मग 5 अंकी लहानात लहान संख्या तयार करायला पहिल्यांदा लहान अंक घ्यावा लागेल. 1 3 4. अरे कॉमा कशाला मधात? हा, 1 3 4 7 8. 1 3 4 7 8. हा, हे झालं नाही. आता ही झाली तुमची लहानात लहान 5 अंकी. 5 अंकी. पण कुठली संख्या तयार झाली रे बाळांनो? ही 5 अंकी समसंख्या तयार झाली ना माय. काय झाली बाळांनो? ही 5 अंकी समसंख्या. इव्हन नंबर झाले का? कारण शेवटचा डिजिट कोण आहे? 8 आहे. मग शेवटचा डिजिट जर 8 असेल, शेवटचा डिजिट 8 असेल तर याचा अर्थ समसंख्या तयार झाली. पण आपल्याला काय पाहिजे? विषम संख्या. बरोबर आहे ना? मग काय करायचं बाळांनो? बघायचं. हा जो शेवटचा अंक आहे ना, हा तुमचा सम आहे, पण तिथं काय पाहिजे? विषम पाहिजे. बरोबर आहे? मग त्याच्या बाजूचा बघायचा. काय? त्याच्या बाजूचा बघायचा. इकडच्या साईडनं त्याच्या बाजूचा बघायचा. त्याच्या बाजूचा कोण आहे? 7 आहे. बरोबर आहे? मग 7 हा विषम आहे. 7 काय? विषम आहे. मग काय करायचं? याला इकडं आणि याला इकडं न्यायचं. याला मी उद्याच्याला अजून घेईल, टेन्शन घेऊ नका. हे झालं की आज थांबूत. उद्याच्याला सम विषमवर मी अजून घेईन प्रश्न आणि मग प्रॉब्लेम स्टार्ट करीन. ठीक आहे ना? पहा, तर काय करायचं? इथं जर सम असेल आणि त्या बाजूला बघायचं कोण आहे? विषम आहे. मग याला इथं, याला इथं असं बदलायचं. ठीक आहे? ओके. यस. आता हे काय झालं तुमचं? तो असं तयार झालं. 1 3 4. याला इकडे घ्या. 8 7. ही झाली 5 अंकी विषम. 5 अंकी विषम संख्या. 5 अंकी विषम संख्या. कळालं का? ही झाली 5 अंकी विषम संख्या. हे आपलं करेक्ट आन्सर. कसं करायचं? लास्टला बघायचं. जर समजा तिथे सम असेल. सुजाता बेटा तू काय तयार करते? हे तू कुठून आणली? तू कुठले तरी मागचे नंबर तयार करते. काही जण आहेत ना उशिरा जॉईन झालेले, त्यांनी लाईव्हवर क्लिक करायचं बाळांनो. तिथं स्क्रीनवरती एक तुम्हाला इथं पांढऱ्या किंवा रेड कलरमध्ये लाईव्ह दिसत असेल, त्याच्यावर क्लिक करायचं. मग तुम्ही आमच्या बरोबर येता. हे बघा, ही आहे पण ही काय होती? सम होती. आपल्याला सम नाही पाहिजे, आपल्याला पाहिजे विषम. है ना? मग जी संख्या तयार होते पहिले ती तयार करायची.
आता केलेली संख्या तर काय झाली, सम तयार झाले, बरोबर आहे. लहानात लहान पहिले 5 अंकी संख्या तयार करा, केली पण ती सम तयार झाली है ना, ही केली पण सम तयार झाली. मग आपल्याला विषम पाहिजे. मग याच्या बाजूचा बघायचा अंक, सम आहे का विषम, विषम आहे ना, चला याला इकडे घ्या, याला इकडे करा. समजा इथंही समच असतं तर बाळांनो, मग मग याला सोडून द्यायचं, त्याच्या इकडचं बघायचं. इथं काय आहे, इथं तुमच्या काय आहे, समजा विषम अंक आहे तर त्याला इकडे न्यायचं आणि याला तिकडे न्यायचं, असं त्याला सरकवायचं पलीकडे, तिकडे न्यायचं नाही. मी सांगेल उद्याच्या एक्झाम्पलमध्ये ना, मी तुम्हाला सांगेल काय करायचं. ठीक आहे. याची आपण थोडीशी प्रॅक्टिस करूत, एक 5 ते 10 मिनिटं याची प्रॅक्टिस करूत, कारण हेच सगळ्यात कॉम्प्लिकेटेड वाटतो याच्यामधला पार्ट. आलं लक्षात? ओके, एकदम छान पद्धतीनं झाले बघा हा चॅप्टर. अजून प्रॉब्लेम घेणं बाकी आहे, फक्त थेरॉटिकलच कन्सेप्ट क्लिअर झाले तर ह्याला रिव्हिजन करा बाळांनो, चांगलं रिव्हिजन करा. उद्याच्याला आपण याच्यावरती अजून प्रॅक्टिस करू आणि मग पुढच्या प्रश्नांकडे जाऊ. ठीक आहे. ओके, चला, आलं लक्षात? यस. आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांचे जे तुमचे मित्र क्लास जॉईन करू इच्छितात, आता म्हटलं ना कोणीतरी की माझा मित्र उद्याला जॉईन करणार आहे, तर त्यांना बाळांनो होईल तेवढ्या लवकर जॉईन करायला लावा, कारण हा एक एक पार्ट आपला पुढे निघून चाललोय आपण, सिलेबस मागे पडतोय, मग त्याला होणार नाही कव्हर. ठीक आहे ना? यस. ओके, चलो डन. सर्वांना सांगा. ओके, बाय. चलो बाय बाय बाय. हॅव अ नाईस डे. थँक्यू.